मित्रांनो नमस्कार। आज आपण रस्ते की पाठशाला या अभ्यासक्रमांतर्गत जो काही प्रथम भाग आहे तो पाहणार आहोत। मित्रांनो, मूलभूत जी 3 प्रकारची वाहतूक चिन्ह आहेत, ही चिन्ह आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। 3 पैकी पहिला आहे आदेश देणारी चिन्हे। हे सर्व चिन्ह पाहत असताना त्यांचा आकार, त्यांची दिशा आणि त्यांचे वर्तन या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात। त्या चिन्हांचा अर्थ काय आहे हे आपल्याला पहिल्या प्रथम जाणून घ्यावं लागतं। म्हणून पहिल्या प्रथम आदेश देणारी चिन्हे कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या चिन्हांचे पालन न केल्यास दंडात्मक कार्यवाही होऊ शकते। म्हणून हे चिन्ह आपल्याला आदेश देतात की या आदेशाचं पालन तुम्हाला करावंच लागेल। वाहन चालवताना हे आदेश पाळणं क्रमप्राप्त आहे। जर तुम्ही याचं पालन नाही केलं तर तुम्हाला जो काही नियोजित दंड आहे तो दंड भरायला द्यावा लागेल आणि तो दंड तुमच्याकडून वसूल केला जातो। म्हणून हे चिन्ह पाळणं, त्याचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आदेश देणारी चिन्ह कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत। पहिलं आहे थांबा, स्टॉप। त्याच्यानंतर दुसरा आहे मार्ग द्या। तिसरा आहे प्रवेश बंद। त्याच्यानंतरचा आहे एक मार्गी वाहतूक, ज्याला आपण वन वे असं म्हणतो। त्याच्यानंतर दुसरा आहे एक मार्गी वाहतूक, जाणाऱ्या वाहनांना बंदी। त्याच्यानंतरचा आहे सर्व मोटार वाहनांना बंदी। त्याच्यानंतर जड वाहनांना बंदी। पादचारी यांना मनाई आहे। अशा प्रकारचं ज्यावेळी चिन्ह असतं, माणसाचं चिन्ह आणि त्याच्यावर तिरपी रेष। उजवीकडे वळण्यास मनाई आहे। उजवीकडे यू टर्नला तुम्हाला मनाई आहे। त्याच्यानंतरचं हे जे चिन्ह आहे ते सांगतं आपल्याला ओव्हरटेक करण्यास इथे मनाई आहे। हॉर्न वाजवण्यास मनाई आहे। त्याच्यानंतरचं वाहने पार्किंग करण्यास मनाई आहे। त्याच्यानंतर वाहने थांबवण्यास व उभे करण्यास मनाई केली जाते। 50 असं जे वर्तुळामध्ये लिहिलेलं आहे त्याचा अर्थ आहे वेग मर्यादा। याची तुम्ही वेग मर्यादा फक्त 50 ठेवायची। त्याच्यानंतरचा आहे रुंदी मर्यादा 2 मीटर। त्याच्यानंतरचा आहे 3.5 मीटर, याचा अर्थ उंची मर्यादा। त्याच्यानंतरचा आहे लांबी मर्यादा। त्याच्यानंतरचा आहे भार मर्यादा। त्याच्यानंतरचा आहे प्रतिबंध समाप्त। त्याच्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो आपण पाहूया। जे कोणता जो आदेश असेल तो ते पाहूया। दुसरा आहे चेतावणी देणारी चिन्हे। ही चिन्हे आपल्याला सांगतात की जर या चिन्हांचा जर आपण वापर नाही केला तर धोक्याची पूर्वकल्पना देऊन सुद्धा जर तुम्ही त्याचं पालन नाही केलं तर मग मात्र तुमचा अपघात निश्चित ठरलेला आहे। म्हणून ही चिन्ह आपल्याला सांगतात की तुम्ही आता सावधान झालं पाहिजे। ही चिन्ह कोणती कोणती आहेत हे पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याचा उल्लेख करा, त्याची आकृती काढून तुमच्यासमोर ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये सांगता येईल। म्हणून चेतावणी देणारी चिन्हांचं स्पष्टीकरण मी तुमच्या समोर न देता फक्त एवढंच म्हणेन की ही चिन्ह तुम्ही पहा आणि पाहिल्यानंतर वहीमध्ये त्याचा क्रमशः तुम्ही आकृती आणि त्याच्याखाली त्याचं नाव लिहा। म्हणजेच आपल्याला काय होईल, अभ्यासक्रमामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये याचं उत्तर व्यवस्थितरित्या सोडवता येईल। त्याच्यानंतरचा आपण पाहणार आहोत तिसरा जो माहिती देणारी चिन्हे। ही माहिती देणारी चिन्हे कोणती आहेत? ही आपल्याला प्रवासाला निघाल्यानंतर विशिष्ट प्रकारे कोणत्या ठिकाणी आपल्याला कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत हे सांगतात। पहिल्या इथे आहे सार्वजनिक दूरध्वनीचं हे चिन्ह आहे। त्याच्यानंतरचं आहे विश्रांती स्थळ। त्याच्यानंतरचं आहे हॉस्पिटल। त्याच्यानंतरचं आहे प्रथमोपचार केंद्र। त्याच्यानंतरचं आहे खानावळ। त्याच्यानंतरचं आहे उपाहारगृह, पेट्रोल पंप। म्हणजे आपल्याला माहिती देतात, विविध प्रकारच्या ठिकाणांची माहिती देतात, ज्या काही सोयी सुविधा आपल्याला प्रवासादरम्यान लागू शकतात, हे माहिती देणारी चिन्ह आहेत। मला वाटतंय तुम्हाला हे तिन्ही चिन्हांचा अर्थबोध थोडासा तरी झालेला असेल। जाता जाता मी एवढंच म्हणेन की हे चिन्ह तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित तुम्हाला जसे जमेल तसे आकृतीच्या रूपानं नोंदवा आणि त्याच्याखाली त्यांची नावं लिहा। म्हणजे परीक्षेमध्ये एखादी आकृती जर दर्शवली असेल तर तुम्हाला ती आकृती कशा संदर्भात आहे हे सांगता आलं पाहिजे। म्हणजेच आपला अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे। तर मित्रांनो, हा होता पहिल्या घटकावरचा तुमच्यासमोर सादर केलेला व्हिडिओ। जाता जाता आपल्याला विनंती आहे, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर मित्रांना सुद्धा शेअर्स करा। आता RTO ज्या वेळी आपल्याला नवीन परवाने देतं
वाहन चालकाचे, मोटरसायकल असो किंवा चाकी वाहन असो, त्यांच्यासाठी अशा प्रकारची परीक्षा घेतली जाते. म्हणून शासनाने आपल्यासमोर अतिशय सुंदर असा हा अभ्यासक्रम ठेवलेला आहे. हा अभ्यासक्रम सर्वांनी पूर्ण करणं क्रमप्राप्त आहे, जेणेकरून परीक्षा आणि वाहन चालवण्याबद्दलची जी काही काळजी आपण घेतली पाहिजे ती या अनुषंगाने आपल्या मनामध्ये या वयामध्येच रुजेल. एवढं मात्र जाता जाता पुनश्च आपले आभार. धन्यवाद. आता मित्रांनो, यामध्ये उपक्रम असा आहे की तुम्ही आतापर्यंत जे जे काही घटक शिकलेले आहात त्या घटकाच्या अनुषंगानं म्हणजे 3 जे तुम्ही चिन्ह शिकलेले आहेत त्या 3 चिन्हांची नावं आणि तुम्हाला जेवढे काही पाठ असतील न पाहता ती चिन्ह तुम्ही वहीमध्ये नोंदवा, त्याच्याखाली नावे नोंदवा. हा तुमच्यासाठी उपक्रम चांगला ठरेल. म्हणून जाता जाता हा उपक्रम सुद्धा तुमच्या वहीमध्ये नोंदवून ठेवा. धन्यवाद.